जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील काही गावांमध्ये काल 23 ऑगस्ट शुक्रवार रोजी अनेक गावात समाधानकारक पाऊस झालाय, तर रामसगाव, सेवता, बाणेगाव शिवारात ढगफुटी सदृश पाऊस पडून खरीपाचे मूग, कापूस, सोयाबीन पिकात पाणी साचून पिके पाण्याखाली गेली आहेत. तर ओढे, नाले जोरदार वाहून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. घनसावंगी तालुकाभरात अनेक ठिकाणी काल समाधानकारक तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडलाय. 2 वर्षातील हा सर्वात मोठा पाऊस झालाय अशी माहिती मिळाली. मागील वर्षी दुष्काळाचा झळा सोसल्यामुळे ऊस लागवडीत घट झाली. या वर्षी सोयाबीन, कापूस, तूर, मूग पिकाचे क्षेत्र वाढले. पेरणी झालेल्या खरीप पिकांना रिमझिम पावसामुळे जीवदान मिळाले होते. परंतु ऑगस्ट महिना अर्धा होऊनही तालुक्यात कुठेच जोरदार पाऊस न पडल्यामुळे खरीप पिकावर मोठी रोगराई पसरली होती. शेतकऱ्यांनी आज ना उद्या पाऊस पडेल या भरोशावर होते. पिकामध्ये आंतरमशागतीचे कामही पूर्ण झाली होती. मात्र ऑगस्ट महिना अर्धा उलटूनही तालुक्यात कोठेच सर्वदूर जोरदार पाऊस न झाल्यामुळे शेतकरी राजा चिंतेमध्ये पडला होता. परंतु काल 23 ऑगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव, गुरुपिंपरी, मंगू जळगाव, घनसावंगी, भद्रेगाव, रायरा, तरवाडी, एकरुका, भायगावन, दहेगावन, बाचेगाव, तीर्थपुरी, खापरदेव, हिवरा, रुई, भारडी, जोगलादेवी, भनंग जळगाव, एकलहरा, खालापुरी, खडका, बोडका, भोगगाव, मंगरुळ येथे समाधानकारक पाऊस पडलाय. यात मुरमा, कंडारी, आंतरवाली टेंबी, रामसगाव, सेवता, बाणेगावच्या काही शिवारात ढगफुटी सदृश पाऊस पडून खरीपाची कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी, तूर आदी पिके पाण्याखाली गेलीत. तर दुसरीकडे ओढे, नाले जोरदार वाहून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले होते. दरम्यान तीर्थापुरी परिसरातील मुरमा, रामसगाव, सेवता, बाणेगाव शिवारातील गेल्या 2 वर्षातील एवढा मोठा व जोरदार पाऊस कधीही पडला नव्हता. काल दिनांक 23 ऑगस्ट रोजी 2 वर्षातील हा परिसरातील पहिला मोठा व जोरदार पाऊस आहे अशी माहिती जाणकारातून मिळाली आहे. त्याची लाही सुटी